जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे. द्वैत कल्पना निरसन या समासामध्ये समर्थ कल्पनेनंच कल्पनेचा निराश करायला आपल्याला शिकवत आहेत. काल आपण निरूपणाच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट बघितली, ती म्हणजे समर्थांना अभ्यास अपेक्षित आहे आणि अभ्यासाबरोबर श्रवण अपेक्षित आहे. आपण जर अभ्यास न करता आहे त्याच पायरीवरती राहिलो आणि श्रवण करत राहिलो तर आपल्याला असं वाटेल तेच पुन्हा पुन्हा सांगितलं जाते. अभ्यास जर सोबत असेल तर मात्र श्रवणामध्ये खोली प्राप्त होईल. आपल्यापाशी जी कल्पना आहे ती देहबुद्धीची आहे. कल्पनाच तीच कल्पना बदलायला सद्गुरू शिकवतात, आत्मबुद्धीची करायला शिकवतात. हा अभ्यास दोन प्रकारांनी करायचा असतो. एक प्रत्यक्ष साधनेच्या वेळी जेव्हा आपण नामाची किंवा ध्यानाची बैठक करणार आणि आपल्या कर्मांमध्ये. आता खरं पाहिलं तर ऑफिसचं काम करणं आणि ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसणं ही दोन्हीही कर्मेच आहेत. पण आता विषय समजण्यासाठी आपण दैनंदिन कर्मे आणि साधना या गोष्टी बाजूला काढूया. साधनेच्या वेळी आपल्याला या भावानंच बसायचं आहे की आपण ब्रह्म आहोत. आता हा भाव सद्गुरूंनी दिलेला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तूच ते आहेस, म्हणून तो भाव आपण धरलेला आहे. आणि साधनेची बैठक झाल्यानंतर त्याच भावानं आपल्याला कर्मांमध्ये राहायचं आहे. आता हा भाव आपल्याला पटकन जमावा म्हणून मी रामाचा किंवा मी सद्गुरूंचा किंवा भगवंताच्या नामाचं स्मरण तिथं ठेवायचं आहे. म्हणजे विचार केला तर लक्षात येईल की आपण कल्पनेलाच धरलेला आहे, पण ही झाली शुद्ध कल्पना. समर्थ काय म्हणतायत पहा. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरिसी निरसे सबळ कल्पना. सबळ कल्पना म्हणजे काय स्पष्ट करून झालेलं आहे. समर्थ म्हणतात अद्वैत कल्पना प्रकाशली की त्याच क्षणी द्वैत नाहीच होतं आणि द्वैत नाहीच झाल्या सबळ कल्पनाही नाहीशी होते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आत्मबुद्धी प्रकाशित झाली की त्या ठिकाणी द्वैत शिल्लक नाही, देहबुद्धी शिल्लक नाही. आपल्याला जाणीवपूर्वक आत्मबुद्धी धरावी लागेल, हाच विषय समर्थांना समजावून सांगायचा आहे. जी गोष्ट आपण धरू त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावरती होणार आहे. चंदनाचं खोड छातीला बिलगून ठेवलं तर आपल्या छातीला चंदनाचा वास येईल. आपली छाती म्हणजे चंदन नाही, पण संगतीचा परिणाम. श्री महाराज म्हणत नाहीत का, रेल्वेगाडीत बसलात तर रेल्वेगाडीचा वेग येईल, बैलगाडीत बसला तर बैलगाडीचा वेग येईल, नामाच्या गाडीत बसला तर नामाचा वेग येईल. तसंच शुद्ध कल्पनेच्या बाबतीत आहे. ब्रह्म ही गोष्ट इंद्रियांच्या पलीकडची आहे, पंचतत्वांच्याही पलीकडची आहे. पण पंचतत्वे आणि इंद्रिये ब्रह्मामध्ये येतात. हा विषय आपण समुद्राच्या दाखल्यानं पाहिलेला आहे की समुद्राची लाट ही समुद्रामध्ये येते, पण लाटेमध्ये समुद्र सामावू शकत नाही. म्हणजे आपण जे स्वतःला मी समजतो हे जरी खोटं असलं तरी तो सर्व भाग ब्रह्मामध्ये येतो. म्हणजे आपण ब्रह्माच्या बाहेर नाहीच, पण ब्रह्माची सत्ता या देहाच्या पलीकडेही आहे हे आपल्या लक्षात येत नाही. जसं त्या लाटेला कळणार नाही की समुद्र आपल्या पलीकडे आहे, आपण त्याचा भाग आहे. नरदेहामध्ये मात्र ही योजना केलेली आहे की जागृतीमध्ये देहाच्या पलीकडं जाता येतं. आणि हाच सुषुम्नेचा मार्ग आहे, हाच गुरुपदिष्ट मार्ग आहे, ज्या मार्गानं साधक आत्मभावामधून इंद्रियांचा निराश करून स्वरूप स्थितीमध्ये शांत राहू शकतो. इथं शांत राहणं म्हणजे शुद्ध कल्पना प्रकाशित होणं आहे. असं कुणीही मनात आणू नये की कोणता तरी प्रकाश पडतो म्हणजे अद्वैत कल्पना प्रकाशे. अद्वैत कल्पना प्रकाशे याचा अर्थ असा आहे
की आत्मभावामध्ये साधक स्थिर राहायला शिकतो. आपण जेव्हा साधनेला बसतो तेव्हा सामान्यतः आपल्यासमोर मनातले विचार असतात. संकल्प, विकल्प, शंका, कुशंका किंवा अनावश्यक गोष्टींचे विचार. एकतर भूतकाळ नाहीतर भविष्यकाळ. या सगळ्या पसाऱ्यातून बाहेर येण्यासाठी काही वर्ष लागतात. सद्गुरूंनी दिलेली साधना, त्यांनी दिलेलं नाम, सद्गुरूंप्रतीचा विश्वास, भाव, हे सगळं यावेळी साधकाला दृढ धरून ठेवावं लागतं. त्याला समजत असतं की आपल्याला कोणतेही अनुभव येत नाही आहेत. त्याला हेही कळत असतं की आपलं मन लागत नाही आहे. तरीही तो सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये श्रद्धेनं राहतो. हीच महत्त्वाची गोष्ट आहे जी त्याला त्याच्या मनापलीकडे घेऊन जाते. असं पहा, ब्रह्म कुठेही गेलेलं नाहीच आहे. आपल्यामध्ये स्थित आहेच की. आपणच जर ते आहोत तर मग तिथंपर्यंत पोहोचायला किंवा त्या जाणीवेत जायला एवढी अडचण का यावी? कारण एकच आहे, अत्यंत दृढ किंवा अत्यंत चिवट असलेली आपली देहबुद्धी. म्हणजे जेव्हा आपण डोळे मिटून सद्गुरूंनी सांगितलेली साधना करणार आहे तेव्हा एक ना एक दिवस ब्रह्म प्रकाशित होणारच आहे. म्हणजे एक ना एक दिवस का होईना आपण आपल्या मनाच्या पलीकडे जाऊन आत्मभावापर्यंत पोहोचणारच आहे. हे सत्य कुणीही बदलू शकत नाही. कालावधी त्याला कमी अधिक लागेल, ते त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. पण हे निश्चित होणारच आहे. तिथे अन्य कोणता पर्यायच नाही. ब्रह्माशिवाय आणखी कोणती वस्तू असती तर ब्रह्मस्थितीशिवाय आणखी काहीतरी घडलं बुवा. आत्मस्थिती न येता आणखीन कुठली तरी स्थिती आली बुवा, असं झालं असतं. जसं समजा आपण एखादा पदार्थ शिजवायला ठेवला तर 2-3 पर्याय आहेत. एक तर तो चांगला शिजला जाईल किंवा तो कच्चा शिजला जाईल किंवा ते करपून जाईल सगळं. असे पर्याय इथे नाहीत. इथे केवळ ब्रह्मस्थितीच आहे. त्यामुळं पर्यवसान हे ब्रह्मस्थितीतच होणार आहे. फक्त गरज आहे सद्गुरूंवरती अनन्य श्रद्धा ठेवून शांत राहण्याची, त्यांनी दिलेल्या साधनेत राहण्याची. तरच अद्वैत कल्पना प्रकाशित होईल. आज आपण ध्यानाला बसलो आणि मनातील विचार आहेत. उद्या बसलो आणि तरीही विचार आहेत. 4 वर्ष बसतोय, 10 वर्ष बसतोय, 15 वर्ष बसतोय, तरीही विचार आहेत. तरीही साधन सोडू नये. हे जर साधकाला सांभाळता आलं तर सद्गुरूंची कृपा निश्चित होते. आपला परमार्थामध्ये धीर सुटतो. हे होता कामा नये. प्रपंचामध्ये पहा, आपण धीर सोडत नाही. आता सगळेजण एकसारखे कुठे शिकलेले आहेत? सगळ्या जणांना एकसारखा पैसा कुठे मिळतो? पण सगळेजण लग्न करतात, प्रपंच करतात, मुलं बाळं वाढवतात, सगळं काही करतात. आपापल्या परिस्थितीनुसार करतात ना. देशातील एखादा अफाट श्रीमंत व्यक्ती जरी घेतला तरी तो प्रपंच करतच आहे, आणि सामान्य व्यक्ती जरी घेतली तरी तीही प्रपंच करतच आहे. कुणी असा धीर सोडत नाही की बुवा आमच्याकडे बाबा लाखो रुपये नाहीत तर आता प्रपंच करण्यात अर्थ नाही. प्रपंचात आपण धीरानं सगळ्या गोष्टी करतो, सांभाळून घेतो, वेळप्रसंगी काटकसर करतो, पण प्रपंच टाकत नाही. परमार्थातही असंच सांभाळत सांभाळत हळूहळू पुढे जायचं आहे. साधना टाकायची नाही, सद्गुरूंचा संग टाकायचा नाही, श्रवण टाकायचं नाही, चिंतन मनन टाकायचं नाही. दृढतेनं जर आपण त्यांच्या पायी राहिलो तर निश्चित आपण साधनेमध्ये स्थिर होतो, आणि साधनेमधली स्थिरता हळूहळू मनाला बाजूला करत जाते. आजही पहा, जर आपण नीट प्रयत्न केला आणि आपल्या मनाकडं पाहिलं, पाहून बघावं एकदा मनाकडं, तर लक्षात येईल की काही क्षण का होईना आपण विचारांच्या पलीकडे जातो. असे काही क्षण अनुभवतो की जेव्हा कोणताही विचार नाही, शांतता आहे. मग अशी स्थिती जर या क्षणालाही येत असेल तर साधनेमध्ये ती दीर्घकाळ का टिकणार नाही? ती निश्चित टिकेल. फक्त आपल्याला तसा अभ्यास करावा लागेल. सद्गुरूंनी सांगितलेला जो बोध आहे की तू ब्रह्म आहेस, हा बोध खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडचा आहे. शब्दांचं माध्यम आपला देह आहे आणि देहबुद्धी आहे,
म्हणून घडलेला आहे. जसं मागं निरूपणात आपण पाहिलंय की आपण आपल्या पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा जप करत बसत नाही, पण आपल्या ठिकाणी त्याचं अनुसंधान आहे. तसंच अहम ब्रह्म हे अनुसंधान शब्दांशिवाय टिकलं पाहिजे. त्यासाठी ते वृत्तीमध्ये मुरलं पाहिजे आणि ते मुरवण्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधना आवश्यक आहे. असं पहा, आपण साधनेला बसलो आहे, कुठलाही विचार नाही, शांतता आली तर एवढ्या शांततेनं सुद्धा साधकाचे डोळे उघडतात, कारण हा अनुभवच त्यानं कधी घेतलेला असत नाही. त्या शांततेत गेल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो की हे जमू शकेल आपल्याला. एखादी शांत नामाची बैठक झाल्यानंतर आतून आनंदाची उर्मी येते, प्रसंगी डोळे भरून येतात, सद्गुरूंची कृपा आठवते, महाराजांचं प्रेम आठवतं. हे घडल्यानंतर साधकाला हे लक्षात येतं की ही गोष्टसुद्धा जीवनामध्ये आहे. आपण आजपर्यंत केवळ इंद्रिय सुखांच्या मागे धावत होतो, पण आपली इंद्रिये कोणतीही नसताना या आनंदाची अनुभूती आली कुठून? ज्या अर्थी ती आली त्या अर्थी आतच कुठेतरी लपलेली आहे. मग हळूहळू साधक त्या अनुभूतीमध्ये शिरायला शिकतो, नियमानं शिकतो. ही रोज करण्याची गोष्ट आहे. ज्या प्रकारे आपण रोज जेवण करतो, ज्या प्रकारे आपण रोज झोपतो, ज्या प्रकारे रोज सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, तसंच रोज करायची ही गोष्ट आहे. कारण रोज आपल्या मनावर, चित्तावर वेगवेगळे संस्कार होत आहेत आणि प्रत्येक संस्कारातून आपली देहबुद्धीच दृढ होत आहे. तर मग साधनेचा संस्कार नको का? एखादी भाजी बनवायची कढई आहे, त्याच्यात आपण भाजी बनवतच राहिलो, रोज बनवतोय, पण कधी धुतलीच नाही, तर त्या कढईवरती थर जमत जाणार नाहीत का? तसं आपल्या देहबुद्धीचं झालंय. म्हणून ही रोज साबणाच्या पाण्यात भिजत ठेवावी. थोडे डाग हलके होतील, वापरली जाईल, पण परत भिजत ठेवावी, परत भिजत ठेवावी आणि परत परत भिजत ठेवावी. असं करत राहणं म्हणजे साधनेत राहणं आहे. मग समर्थ म्हणतात, अद्वैत कल्पना प्रकाशित झाल्यानंतर द्वैत राहत नाही. सबळ कल्पना म्हणजे आपली देहबुद्धी हे राहत नाही, पण ती प्रकाशित होण्यासाठी तितका अवधी द्यावा लागेल. आता ती प्रकाशित होती किंवा साधक तिथं आत्मभावामध्ये स्थिर राहायला शिकतो म्हणजे काय होतं? वृत्तीरहित अवस्थेमध्ये तो शांत राहतो. या अवस्थेत किती काळ निघून जाईल हे सांगता येत नाही. 5 मिनिटे जातील किंवा 5 तासही जातील, पण ही अवस्था साधकाला यावी लागते आणि ती सद्गुरु कृपेनं निश्चित येते. फक्त प्रयत्नांची सचोटी पाहिजे, प्रयत्नांमध्ये धैर्य पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि निश्चय पाहिजे की इथे मी साधनेला रोज बसणारच. आता कुणीही माझं नाही, मी कुणाचाही नाही, एक श्री महाराज किंवा फार तर फार मी श्री महाराजांचा, इतपत भाव ठेवून साधनेला बसलं की या गोष्टी आपोआप घडत जातात. आपण पुष्कळदा काय करतो? तत्त्वज्ञान ऐकतो, त्याच्यावरती विचार करतो. आपल्याला पटत नाही असं नाही, पटतं, पण जे पटलेलं आहे ते जगायला आपण जात नाही. कळलं आपल्याला की शांत व्हायला पाहिजे, कळलं आपल्याला की नाम घ्यायला पाहिजे, पण घेतलंच नाही तर अनुभव कसा येणार? म्हणून समर्थ म्हणतात, कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेलिया नंतरे शुद्ध उरली. अद्वैत कल्पनेनं द्वैत कल्पना आपोआप नाहीशी होते. चतुर जे लोक आहेत त्यांनी हे जाणून घ्यावं असं समर्थ म्हणतायत. आता अद्वैत कल्पनेनं द्वैत कल्पना नाहीशी होते हे समर्थांनी याआधीही सांगून झाले. मग इथं पुनरावृत्ती का केली? कारण समर्थ सांगतायत, चतुर जे लोक आहेत त्यांनी हे जाणून घ्यावं, म्हणजे हुशारी करावी, हे ठरवावं की हे आपल्याला करायचं आहे. नुसतं पटून उपयोग नाही, नुसतं वाचून ऐकून उपयोग नाही, नुसतं त्याच्यावरती विचार एवढाही उपयोगाचा नाही. प्रत्यक्ष कृती जो करेल तोच हुशार ना. नाहीतर पैशाचा हिशोब पुष्कळांना कळतो, धंदा कसा करावा हेही पुष्कळांना कळतं, पण जर घरात झोपूनच राहिला तर धंदा होईल का? काम होईल का? जो प्रत्यक्ष बाजारात जाऊन धंदा करेल तोच पैसे कमावेल. तसंच परमार्थामध्ये आहे.
समर्थ म्हणतायत, जो चतुर आहे त्यानं हे लक्षात घ्यावं. जी सबळ कल्पना आहे म्हणजे देहबुद्धी आहे, ती नष्ट झाल्यानंतर तिथं केवळ शुद्ध कल्पनाच उरते. सबळ गेलियानंतरे शुद्ध उरली. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. आता समर्थांनी सिद्धांत सांगितला. एखादी बारीकशी जरी शंका आपल्यात आली असेल तर तीही समर्थ ठेवत नाहीत. ती शंका अशी आहे की दोन्हीही कल्पना आहेत, मग हे घडणार कसं? व्यवहारातील उदाहरण आपल्याला कळलं की काट्यानं काटा काढायचा आहे, पण हे कल्पनेच्या बाबतीत घडणार कसं? त्याला पहिलं उत्तर म्हणजे गुरुकृपा आणि दुसरं उत्तर म्हणजे ब्रह्माचं कायम असणं, ब्रह्माचं सदोदित अजन्मा आणि निर्गुणत्वानं सत्तारूपानं असणं. ते जे असणे पण आहे त्याचमुळे दोन्ही कल्पनांचा निराश होतो. व्यवहारामध्ये जे आपण पाहिलं की काटा घुसवल्यानंतर दुसरा काटा आणि पहिला काटा दोन्हीही टाकून द्यावे लागतात, मग पाय मोकळा झाला. तसं परमार्थामध्ये घडण्यासाठी आत्मचिंतन सतत असावं लागतं. मग त्या चिंतनामध्ये स्थिरता आल्यानंतर साधक जाणार कुठे? दुसरी जागा कुठे आहे जायला? असं पहा, साधनेमध्ये इंद्रिय शांत बसली, मन वगैरे सगळं शांत झालं, पण आपलं जिवंतपण आहे ना, ते कुठं गेलं नाही. मग जिवंतपणाची जाणीव जाणार कुठे? ती ज्या ब्रह्मामधून उत्पन्न झाली त्याच ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाणार. म्हणजे आपलं शुद्ध अस्तित्व कुठेही जात नाही, ते तर आहे ना. अहो, जो ब्रह्मज्ञानी नाही तोही हे कबूल करेल की आपण आहे, आपण नाही असं कोणाला वाटत नाही. म्हणजे आपलं असलेपण आपण विकारांमध्ये असलो तरी अनुभवतो. आता विकारांच्या पलीकडे गेल्यानंतरही आपण आहोत ही सत्यता राहतेच की. म्हणजे तिथं आपलं शुद्ध अस्तित्व जसं आहे तसं आहे. मग काय बंद झाली? इंद्रिय बंद झाली, मन बंद झालं, चित्त बंद झालं आणि हे सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे तत्वतः पंचमहाभूतांशी संपर्कच तुटला, तरीही आपलं अस्तित्व कुठेही गेलं नाही. मग जे उरलं तेच खरं सत्य उरणार ना, आणि तेच आपलं स्वरूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात की शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप. आपल्या स्वरूपाचं अनुसंधान जे आपल्याला सद्गुरूंनी दिलंय, ही गोष्ट अधोरेखित करायची बरं का. मागच्या निरूपणात सांगितल्याप्रमाणे हे स्वरूपानुसंधान नुसतं ऐकून वाचून आलेलं नाही, सद्गुरूंनी दिलेलं असलं पाहिजे. हे स्वरूपाचं अनुसंधान म्हणजेच शुद्ध कल्पना आहे. समर्थ म्हणतात, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. इथे व्यवहार आणि परमार्थातला नियम वेगवेगळा आहे. व्यवहारामध्ये ज्या वस्तूचा अनुभव आपल्याला येतो ती वस्तू आणि आपण यात फरक राहतोच. श्री दासराम महाराज म्हणायचे की हत्ती पाहायला गेला आणि हत्तीच झाला असं होत नाही, पण देव पाहिल्यानंतर तो देवच होतो. हे परमार्थात घडून येतं. स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. ते का घडून येतं? कारण ते स्वरूपच तिथे आहे म्हणून. देहाचा, मनाचा, चित्ताचा केवळ बुडबुडा होता. एक लाट आलेली होती, ती विरल्यानंतर तिथं केवळ समुद्र राहतो. तसंच शुद्ध कल्पनेमुळं शुद्ध आणि सबळ म्हणजे अशुद्ध म्हणजे देहभाव या दोघांचाही नाश होतो आणि केवळ स्वरूप तिथं शिल्लक राहतं. शुद्ध कल्पनाही करायला कोणी राहत नाही ना, मग शुद्ध कल्पना तरी कशी राहील? म्हणून श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी मधला अहम सुद्धा गळला पाहिजे. हा अहम या शुद्ध कल्पनेमुळंच हळूहळू गळत जातो. गरज आहे केवळ अभ्यासाची. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चये नासिले कल्पनेसी. अशी तद्रूपता आली स्वरूपाशी. देहाशी तर आहेच आहे, आता स्वरूपाशी तद्रूपता आली की दोन्हीही कल्पना नाहीशा होतात. देहबुद्धी म्हणजे सबळ कल्पना तर गेलीच गेली, पण शुद्ध कल्पनाही आता राहिली नाही. तिलाही खोटेपण आलं, कारण
आता केवळ आत्मानुभव तिथं शिल्लक राहिला. हे शब्दांमध्ये यापूर्वी सांगून झालेलं आहे. आता याची पुनरावृत्ती आली पहा निरूपणात. कशासाठी आली? कारण समर्थ अवस्था सांगतायत. या अवस्थेमध्ये शिरायला सांगतायत. शिरलो तर स्थिर राहायला सांगतायत. तिथं टिकून राहायला सांगतायत. आपण एखादी बादली उचलून घरात आणत असू तर जोपर्यंत ती बादली जिथं ठेवायची तिथं ठेवत नाही तोपर्यंत हातातून सोडत नाही ना. याला म्हणायचं बादली धरून ठेवणं. तसं साधनेमध्ये आत्मभाव धरून ठेवायला शिकवतायत समर्थ. तो धरून ठेवा, जितका अशक्य तितका धरून ठेवा. त्याचं पर्यवसान असं होईल, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. आणि हे घडलं की कुठल्याही कल्पनेची गरज उरणारच नाही. जे आपण आहोत तेच होऊन जाऊ. इथं अत्यंत सावधानतेची आवश्यकता आहे. म्हणून पहा समर्थ काय म्हणतात. जेची क्षणी निश्चये चळे तेची क्षणी द्वैत उफाळे. जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार तैसे ज्ञान होता मळीण अज्ञान प्रबळे जाण. या कारणे श्रवण अखंड असावे. आणखी किती त्यांनी स्पष्ट सांगायचं. ज्या क्षणी आपला निश्चय डळमळेल त्याच क्षणी द्वैत आतून उफाळून येईल. का उफाळून येईल? कारण त्याचे संस्कार जन्मोजन्मी झालेत म्हणून. ते जर झाले नसते तर प्रश्न नव्हता. अनंत जन्मांचे द्वैताचे संस्कार आहेत म्हणून आत्मभावामध्ये जरा ढिलाई झाली की द्वैत आतून उफाळून येतं. समर्थ म्हणतात, जसं सूर्यास्ताच्या वेळी अंधकार प्रबळ व्हायला लागतो तसं द्वैताचं व्हायला लागतं साधनेमध्ये. म्हणजे साधकानं किती सचोटीनं आत्मभाव टिकवून धरला पाहिजे पहा. जरासुद्धा ढिलाई करता कामा नये. आता ढिलाई म्हणजे काय? इथेच तर श्रवणाचं महत्त्व आहे. आपला देह कर्मांमध्ये असल्यामुळं आपल्याला मन बुद्धी चित्त या गोष्टी वापराव्या लागतात. त्या विषयांच्या संदर्भानं वापराव्या लागतात. बहिर्मुखतेमध्ये हे सगळं घडत असतं. 24 तास तर आपण डोळे मिटून ध्यानाला बसणार नाही. 24 तास तर आपण आत्मभावाच्या समाधी स्थितीत असणार नाही. कर्मे कुणाला चुकली आहेत? प्रत्यक्ष भगवंतांनी पण कर्मे केली जेव्हा अवतार घेतला. म्हणून श्रवणाचा हात धरावा लागतो. कारण प्रत्येक कर्म प्रत्येक बहिर्मुखतेचा क्षण आपल्या मनावर चित्तावर देहभावाचाच संस्कार दृढ करतो. मग तिथे प्रत्येक क्षणी केर नको का निघायला? सारखा केर काढला पाहिजे आतला. सारखी आतली फरशी स्वच्छ पुसली पाहिजे. सारखं ते भांडं सावणातच पाहिजे. तर आपल्याला आत्मभावामध्ये स्थिर राहता येईल. तैसे ज्ञान होता मळीणा अज्ञान प्रबळे जाण. या कारणे श्रवण अखंड असावे असं समर्थ म्हणतात. या श्रवणाचा हात कदापि सोडू नये. तेच ऐकावं लागेल आपल्याला. पण हेच परमार्थिक श्रवण असतं. वेगवेगळ्या गोष्टी ऐकणं हे व्यावहारिक श्रवण आहे. पण तेच पुन्हा पुन्हा ऐकून आपल्या वृत्तीवरती ते ठसवणं हे पारमार्थिक श्रवण आहे. हे सगळं काही कल्पनेमध्ये येईल. पारमार्थिक श्रवण कल्पनेतच सुरू आहे. व्यावहारिक आपण काही गोष्टी करायला गेलो तर त्याही कल्पनेतच आहेत. पण व्यावहारिक गोष्टींमध्ये सबळता आहे, भेसळ आहे, देहबुद्धीची वाढ आहे. पारमार्थिक श्रवणामध्ये आणि पारमार्थिक कृतीमध्ये म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना यामध्ये शुद्ध कल्पना आहे. तिथे पावित्र्य आहे. त्यांना आत्मभाव दृढ होईल. आंतरिक अवस्था बदलणं हे परमार्थाचं फलित आहे. समर्थ आता समासाचा शेवट करताना म्हणतात, आता असो हे बोलणे झाले आशंका फेडू एका बोले. जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा. समर्थ म्हणतात की आता हे बोलणं असू दे, तुझी शंका एकाच वचनानं फेडतो. लक्षात घ्या, या समासाची सुरुवातच शंकेनं झालेली होती. श्रोत्यानं प्रश्न विचारलेला होता की जर आपण केवळ ब्रह्म म्हणून आहोत तर मग अनुभव का येतो? म्हणजे मायेचाही अनुभव येतो आणि आपण ब्रह्म आहोत याचाही अनुभव येतो. म्हणजे द्वैतातूनच आलेला द्वैताबद्दलचा हा प्रश्न. समर्थ म्हणतात, एकाच वचनानं तुझी ही शंका आता फेडतो. जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा.
द्वैत भासत होतं म्हणून हा अनुभवाचा प्रश्न आलेला होता. माया अनुभवाला येत होती म्हणजे द्वैत होतं ना. मग ते द्वैत मनामुळं होतं. ते मन म्हणजे तू नाहीस. तू कोण? तर त्याचं निरूपण सगळं काही करून झालं. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे ही शंका फिटली गेलेली आहे. मागील आशंका फिटली, इतुकेन हे कथा संपली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. पुढेही अर्थात दासबोधाचा विस्तार आहेच. समर्थ म्हणतायत, इथंही शंका फिटली, कथा संपली, तरी पुढं मात्र वृत्ती सावध केली पाहिजे. पुढचा समास आहे बद्धमुक्त निरूपण समास. आपण उजळणीमध्ये तो यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.